आमचे नातेवाईक म्हणजे एक नमुनेच आहेत बघा, है ना. इथे लग्नाला आलेत, कोण गेलं खोबऱ्या गणपतीला, कोण गेलं कोल्हापूरच्या अंबाबाईला, कोण गेलं ज्योतिबाला. हा, इथं लग्नाला आलेत का पिकनिकला आले हे कळलं झालंय. निमित्त पाहुणे अजून हॉटेलमध्ये झोपूनच आहेत. आता काय रात्री गोतळा जमल्यावर बसले असेल पत्ते कुटत. पत्ते कुटत. पण काल तुमची थोरली मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट होती ना, त्यांना माहित नव्हतं? नाही म्हणजे आम्हीच सांगितलं नाही ना. आणि कसं आहे म्हणजे हे पाहुणे मंडळी वगैरे आनंदासाठी असतात, दुःखासाठी घरचे असतात ना. रणजितराव होती काल हॉस्पिटल आणि आमचे येडे सगळे तिथे हॉस्पिटल म्हणजे आरडाओरडा केला असतं, मुगत पेशंटला त्रास. येतील हळूहळू. आम्ही केलाय हळदीचा कार्यक्रम सुरू स्वरायात. हा म्हणजे तीच मेन आहे ना, तिचाच कार्यक्रम आहे ना. आणि तुमची धाकटी पोरगी? हा ते आता घरात लग्न म्हटल्यावर ते रिकाम्या पोरीला पळावंच लागतं ना. अहो पायाला भिंगरी लागल्या गत पळत सुटली आमची पोरगी. संजीवनी नाही, तिला म्हणाव जरा जपून, नाहीतर परत नाक घासत यावं लागेल आमच्याकडे. माफी द्या माफी द्या म्हणत. हाय का अजून मनात हाय वय तुमच्या? अहो चुकी झाली एक बार, ती चुकी बार बार होऊ नये काय? आईसाहेबांनी नजरांना पाठवलंय. असं का? आलोच. बाय माणसं लागतील ना. आलो. मालकीन बाई साक्षरी. या राजेश राजेश्री आली ना बाहेर नजरानं घेऊन, पहिला आतमध्ये आली असती तर. तुम्ही काय अशी बाप मेल्या आणि तोंड पाडून बसलाय. चला 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 कामाला लागा. तुला सांगितलं होतं ना संजयला हळद लाव म्हणून, का नाही लावली? लाव तिला हळद, लाव लाव म्हणतोय ना. लाव लाव लाव. काय बघत बसली? आणि गाणी म्हण, गाणी म्हण, हळदीची गाणी म्हण, हळदीची गाणी म्हण ना. घाण्याची घातला खंडीभर भाताचा म्हण म्हण म्हण. घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. असं असं हसून म्हणायचं, हसून म्हणायचं. घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. कोट कुठे बस कोट. खंडीभर भाताचा आदिमान देती कुंकवाला, आदिमान देती हळदीला. बरोबर बरोबर. हसून हसून चेहरा हास्य पाहिजे. हा. घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. घानाची घातला खंडीभर भाताचा, आदिमान देते कुंकवाला, आदिमान देते हळदीला. बरोबर बरोबर. खंडीभर भाताचा, मांडव गोताचा. हो सिनियर जाऊ बापू, तुमचं बायकांमध्ये काय काम? चला या बाहेर, बरेच काम आहे आपल्याला. हसरा चेहरा ठेवा, हसरा. हा या या या. भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. गानाजी घातला खंडीभर भाताचा. हेमंतराव राजेश ते आल्यात. नमस्कार. हा बर सिनियर जाऊ बापू, ते आपले हॉटेल तुषारला नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी उतरली आहेत, त्यांची जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था केली का? केटररला केला का फोन? हा करा ना. काम हो काम, लावा की फोन. अहो इथूनच लावा की. नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम.
हा. मी आहे. बर फार प्रॉब्लेम आहे इथे पानमुंद्यात नेटवर्कचा. काय काय पाहिजे का बोलतो ना मालकीन बाई. आम्हाला काही नकोय. उष्टी हळद आणली. आम्ही आलोच आहे तर आमच्या होणाऱ्या जाऊबाईंना लावून घेतो उष्टी हळद. उष्टी हळद आणली होय. नाही 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 चांगले आहे चांगले. परंपरा जपलीच पाहिजे आपण. अण्णाजरानं पण आणलंय ते. बोलत मी मालकीन बाई साजेरी गाणी चालू असतील ना ऐकू तुम्ही. आलो सर 2 मिनिटात येतो इथंच थांबा. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी. पाणी तापी व बहिणी मनवरीच्या. आमची नवरी किंडीनं पाणी नाही. सारंग लोटू जाई केळी बना. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी. पाणी तापी व बहिणी नवरीच्या. आमची नवरी किंडीनं पाणी नाही. सारंग लोटू जाई केळी बना. ती राजश्री उष्टी हळद घेऊन येते. उष्टी हळद. हळू बोल हळदीसारखी हळद असते दुसरं काय. ती आतमध्ये येते याचं मला टेन्शन आलंय. आता आतमध्ये आल्यावर काय होणार. तुम्ही गाणी म्हणा आणि म्हणा. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी. पाणी तापी व बहिणी नवरीच्या. आमची नवरी गिंडीनं पाणी नाही. सारंग लोटू जाई केळी बना. उष्टी हळद लावायची ना. या की मग रेडी आहे. या या राजश्री ताई. चालू ठेव की गाणी. 8 शेर कापूस 9 शेर वळल्या वाती. 5 जणी तली एक सखी कुंकुला विती. 8 शेर कापूस 9 शेर वाती. 5 जणी तली एक सखी हळद लाविती. 5 जणी तली एक सखी आरती करीती. इमोशनल झाली. पोरीचं लग्न आहे ना. घ्या ना तुम्ही हळद लावून. या हा सगळं पदर घेतलाय. नवऱ्या मुलीचा चेहराच दिसत नाहीये. रीती बांधाल खानदानाची. हळदीपासून लग्नापर्यंत सासरच्यांना तोंड दाखवायचं नसतं. अपशकून होतं. प्रत्येक खानदानाच्या वेगवेगळ्या रीती भाती असतात ना. त्या पाळल्याच पाहिजे ना खानदानी माणसानं.
आता स्वरांगी तुम्हाला डायरेक्ट लग्नातच दिसणार. लावा ना तुम्ही हळद लावा. आता चेहऱ्याला कशी लावायची? स्वरांगी स्वरांगी पाया पड बाई. जाऊ बाई थोरल्या. असू दे. बर का राजताई, तुम्हाला काय लागलं सवरलं तर काही अनमान न ठेवता सांगा बर का. तुम्हाला भाऊजी ओ काय भाऊजी मेवणीला विसरलात का काय? अहो हळदीचं आवतणच दिलं नाही तुम्ही आम्हाला. आणि कल्याणीनं जरी बरं सांगितलं होतं म्हणून आधीच ठाव तरी होतं मला. कल्याणी अगं ये कल्याणी. काय भाऊजी अहो आम्ही तिथं हॉटेलात समध्या लेडीज बायका कव्वा धरणं खुळ्यावानी वाट बघत बसतोया. म्हटलं आत्ता सांगावं येईल मग सांगावं येईल. कुठलं काय आम्हाला काय हळदीला बोलवायचं नव्हतं होय तुम्हासनी? म्या म्हणलं समध्या बायकांना आता जाते आणि म्याच बघून येते. आजच आहे ना व हळद? अहो असं कसं मिळून बाई, केला होता ना फोन पण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना. आणि कारभाराने पण सांगितलं होतं. विसरले वाटतं. बर तुमच्याबरोबर कुणाला धाडायचं का जात आहे तुम्ही? नाही नको, येतो आम्ही. या पाहुणी कोण? ह्या मुलाकडचे आहेत. अगं बाई नमस्कार. म्या ना कल्याणीची बहीण. लग्नात होईलच ना ओळख. आता त्यांना घाई आहे. येत आहे ना तुम्ही? काय भाऊजी अहो जरा पाहुणीची ओळख करून द्यायची नाही वे आमची. हा बर तुम्ही जेवण बिवण केलं की नाही? चला चला जेवायला हॉटेलमध्ये जेवण ठेवलेलं आहे. हा चला हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून ये. भाऊजी अहो जेवणाचं काय घेऊन बसलात? आणि ते हळद कल्याणी अगं चल श्रावणी आपण कल्याणीला भेटूया. अगं कल्याणी कुठं हायस ग बाई माझी? अगं बाळलीस की काय ग? लगीन घर 10 कामं एकटी करून दमत बसलीस. मला बोलवायचं नाही बहिणीला. अगं तू न ग पाया पडूस बाई. 2 जीवाची हायस आता तू. अगं काय नावाप्रमाणे साजरी दिसायला लागलीस ग. आणि तुझ्या तपासण्या सोनोग्राफी सगळं व्यवस्थित ना? हा वेळच्या वेळी खातपीत जा ग बाई. सगळं ओके सगळं नॉर्मल आहे. चला 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 मिळून येऊ. तिकडे कोण नाही हॉटेलवर आपलं. चला 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 तिकडे कोणतरी पाहिजे ना आपलं. अहो भाऊजी थांबा की जरा. अहो भाऊजी अहो स्वराला तर जरा बघून येते की काय झालं. स्वरा तयार होतीये ना? वय वय होत असेल. संजू का कुठे आहे? तीच बसली आहे ना. अहो तीच बसली आहे करवली म्हणून. संजू
अगं तुझी मावशी आली, ये की भेटायला बाहेर जरा. हा बरं मेवणी बाई, चला चला. अहो तिथं हॉटेलवर कोण नाही हो आपल्या पाहुण्यांकडे बघायला. चला चला, घरातलं कोणतरी पाहिजे की नाही. चला चला. पण स्वराला 4 बोट हळद तर लावून अहो, जाते. हळद कुठं जाते, हळद रुसती होय. चला तुम्ही पुढे वा ना, रिक्षा बोलवली. चला चला चला. चल का श्रावणी. हा या, हॉटेलमध्ये सगळी जेवणाची व्यवस्था केली एकदम चोख बरं का. श्रावणी बा जिलबी खायची. हा गोड जेवण ठेवलेलं आहे. दुपारच्याने दुपारच्याने मी बोलवतो ना तुम्हाला. हा या. चल का श्रावणी. नीट जा. हे मायला भरल्या घरात रडणं काढलं ना तर थोबाड फोडीन तुझं. एक तर तुझ्या लाडानं पोरगी अग्रेसर झाली, उंबरा ओलांडून गेली. हा म्हणजे घोळ घालायची तुम्ही, निस्तरायची आम्ही आणि रडायचं तुम्हीच. बस का बस. आता आवाज काढला ना नरड्यावर पाय ठेवीन तुझ्या. बोल जगन्नाथ. पंजाबराव, अहो आमची माणसं गेली होती तुमच्या पोरगीला आणायला. काय राव, तुमच्या पोरगीनं गुल्ल्याच दिला की. तिथं तो हिंदी पोरगा बी नाही आणि तुमची पोरगी बी नाही, दोघे बी गुल. हा पंजाबराव, आमच्या माणसानं लई चौकशा केल्या. थिएटरला पैसे चारून चारून त्याच्याकडनं बातमी काढली. तेव्हा कळलं तुमची पोरगी परत आली. तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगामध्ये सिंदूर होता. पंजाबराव, दोघांनी लगीन केलंय असं दिसतंय. अहो परत त्याने टॅक्सी बोलवली आणि विमानतळावर गेलं म्हण. आता विमानतळावरनं जगाच्या कंच्या कोपऱ्यात गेलं ते आपल्याला बी ठाव नाही. आता त्यांना हुडकणं बी आपल्या आवाकाच्या बाहेर आहे. पंजाबराव, तुमची पोरगी लगीन करून तिच्या यारा संग फुर. डॅडी बसा इकडे. डॅडी साजीने पाणी आणलं. काय झालं? हा हो, कुणाचा फोन होता? काय म्हणले ते सांगा की. स्वरा. काय झालं स्वराला? स्वरा उडाली. आई, डॅडी, स्वरा दीदीने व्हिडिओ पाठवलाय. आजिरीताई, संजू, दाजी, माझी काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला दिसतच असेल माझं लग्न झालंय. डॅडींनी ठरवलेल्या मुलाशी मला कधीच लग्न करायचं नव्हतं. पण हे त्यांना सांगून काही उपयोग होणार नव्हता. माझं मोहितवर प्रेम. खूप चांगला मुलगा, खूप आनंदात आहे. फायनली खूप दिवसांनी खूप आनंदात आहे. पण माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय आणि आता जो त्रास होणार आहे त्यासाठी आय एम सॉरी. डॅडींना मी सॉरी नाही म्हणणार. कारण त्यांनी आजपर्यंत एकदाही माझ्या मनाचा विचार केला नाही. आणि त्यांनी जर तो केला असता ना तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असो, तुम्ही तिघींनी काळजी घ्या आणि साजिदताई बाळाची काळजी घे. आणि त्याला सांग त्याच्या मावशीला त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या जवळ असताना खूप आवडलं असतं. पण आता ते शक्य नाहीये. ताई, आई, इथूनच नमस्कार करते. पुन्हा कधी आयुष्यात आपण भेटू का नाही काहीच सांगता येत नाही. तुम्ही काळजी घ्या. बाय. चिंता मत कीजिए, मैं इसका अच्छा ख्याल रखूंगा.
आईला तुमची पोरगी पळून गेली